नमस्कार. आज आपण अगदी घरीच असलेल्या साहित्यामध्ये अगदी ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते बघतोय. तर त्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं. तेल हलकं गरम झालं की यामध्ये 2 मीडियम साईजचे उभे असे पातळ कापून घेतलेला कांदा घालायचा. हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. खूप जास्त कांदा लालसर करायचा नाही. तर या पद्धतीने असा हलकासा गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे छान पिकलेले टोमॅटो घालायचे. त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या, साधारण 1 इंच आलं आणि 5 ते 6 काजू घालायचे आणि याला छान परतून घ्यायचं. हा टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा टोमॅटो आपला छान अगदी सॉफ्ट असा झालेला आहे, छान स्मॅश झाला आहे. आता हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची प्युरी करायची आणि त्याच सेम कढईमध्ये आपल्याला आता 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी शिमला मिरची अशी चौकोनी कट करून घेतलेली आहे ती घालायची. त्याचबरोबर कांदासुद्धा असा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तो घालायचा आणि शिमला मिरची आणि कांदा आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही, हलका सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचा, साधारण 1-2 मिनिटभर. हलका या ठिकाणी कांदा आणि शिमला मिरची आपली परतून झालेली आहे, फ्राय झाली. आता ही कांदा आणि शिमला मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यातलं तेल आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आता सेम त्याच कढईमध्ये राहिलेल्या शिल्लक तेलामध्ये 1 मोठा चमचा बटर घालायचं. बटर घातल्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला अगदी मस्त क्रीमी आणि छान अशी टेस्ट येते. त्यानंतर तयार करून घेतलेली प्युरी यामध्ये घालायची आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिटं बघा या ठिकाणी आपण ही प्युरी छान परतून घेतलेली आहे. याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव टीस्पून हळद पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व साहित्य यामध्ये चांगले परतून घ्यायचे, व्यवस्थित असे मिक्स करायचे, म्हणजे आपण जे मसाले घातलेले आहेत त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. तर या ठिकाणी आपण हे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये काय करायचं, आपण फ्राय करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या घालायच्या. त्याचबरोबर पनीर घालायचं आहे. पनीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हलकंसं फ्राय करून घेऊ शकता आणि या भाज्या आणि पनीर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फ्रेश क्रीम घालायची आहे किंवा मग दुधावरची साय घालायची. आपलं रोजचं नेहमीचं जे घरामध्ये दूध येतं त्याची साय फेटून यामध्ये घालायची. त्याचबरोबर कसुरी मेथी घालायची. फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय घातल्यामुळे आपली ह्या भाजीला छान असा रिचनेस येतो, अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवसुद्धा अगदी जबरदस्त येते. आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं. आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर पनीर मसाला खातो तेव्हा भाजी खूप जास्त पातळ नसते, त्यामुळे यामध्ये खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही. याची ग्रेव्ही छान अशी थिक असते. पाणी घालून झालं की याला व्यवस्थित मिक्स करायचं. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळीकडून छान एकसारखं मिक्स करून घेऊ. आणि साधारण आता आपल्याला ही ग्रेव्ही 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. आता एक 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती सुरेख असा कलर आलेला आहे. आपण अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये पनीर मसाला खातो त्याच पद्धतीचा आपला हा अगदी घरीच असलेल्या साहित्यांमध्ये मस्त असा चमचमीत पनीर मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.